वेलकम स्टुडंट्स. आज आपण बघणार आहे डिफरन्शियल इक्वेशनचे ॲप्लिकेशन. ओके. तर आता ॲप्लिकेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन काय काय आहेत, कोणत्या फील्डमध्ये याचे ॲप्लिकेशन. तर फर्स्ट ॲप्लिकेशन आहे पॉप्युलेशन ग्रोथ और ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया. ओके. बॅक्टेरियाची ग्रोथ किंवा पॉप्युलेशन ग्रोथ एखाद्या कंट्रीची आपल्याला फाइंड करायची असेल तर आपण डिफरन्शियल इक्वेशनचं ॲप्लिकेशन तिथे युटिलाइज करू शकतो. पॉप्युलेशन ग्रो होण्याचा रेट किंवा बॅक्टेरिया ग्रो होण्याचा रेट, तर हे फर्स्ट ॲप्लिकेशन आहे. समजा लेट पी बी पॉप्युलेशन और बॅक्टेरिया, अमाउंट ऑफ बॅक्टेरिया ॲट टाइम टी. ओके. टी या टाइमला पी एवढ्या बॅक्टेरिया किंवा पॉप्युलेशन त्या कंट्रीचे आहे. अँड रेट ऑफ इन्क्रीज, लॉ ऑफ ग्रोथचं स्टेटमेंट काय सांगतं, रेट ऑफ इन्क्रीज ऑफ पॉप्युलेशन इन्क्रीज होण्याचा रेट इज प्रोपोर्शनल टू, डायरेक्टली प्रोपोर्शनल. कोणाला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो, प्रोपोर्शनल टू अमाउंट प्रेझेंट, अमाउंट ऑफ पॉप्युलेशन. ओके. म्हणजेच काय, या लॉ ऑफ ग्रोथ किंवा ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया याचं स्टेटमेंट काय सांगतं, डी पी अपॉन डी टी. याला काय म्हणायचं, रेट ऑफ इन्क्रीज ऑफ पॉप्युलेशन इन्क्रीज होण्याचा रेट कोणाला प्रोपोर्शनल आहे, तर प्रोपोर्शनल टू द अमाऊंट ऑफ पॉप्युलेशन प्रेझेंट ॲट दॅट टाइम पी ला. म्हणजेच डी पी बाय डी टी इज इक्वल टू प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट के घेतला, के इंटू पी. ओके. मग हे फर्स्ट ऑर्डर अँड फर्स्ट डिग्री डिफरन्शियल इक्वेशन आहे. ओके. तर याचं आपल्याला सोल्युशन फाइंड करायचं आहे. काय होईल, डी पी अपॉन पी, व्हेरिएबल मी सेपरेट केले, इज इक्वल टू के डी टी. मग यालाच इंटिग्रेटिंग, दोन्ही साईड जर आपण इंटिग्रेट केल्या तर काय होईल, इंटिग्रेशन ऑफ डी पी अपॉन पी इज इक्वल टू के इंटिग्रेशन ऑफ डी टी. ओके. मग याचं इंटिग्रेशन काय येणार आहे, लॉग ऑफ पी टू द बेस ई इज इक्वल टू के dt चे इंटिग्रेशन टी प्लस सी. ओके. मग p इज इक्वल टू काय होईल, ई रेस टू पॉवरला अदर साइड ई रेस टू के टी प्लस सी. मग ई रेस टू के टी इंटू ई रेस टू सी. मग ॲट टी इज इक्वल टू 0, स्टार्टिंगला टाइम 0 असताना p इज इक्वल टू p0 मी नोटेशन वापरले, पॉप्युलेशन प्रेझेंट ॲट दॅट टाइम और इनिशियल पॉप्युलेशन. काय होईल, p0 इज इक्वल टू ई रेस टू के इंटू 0 ई रेस टू सी. म्हणजेच ई रेस टू सी ची, ई रेस टू 0 ची व्हॅल्यू किती येणार, 1. म्हणजेच यालाच ई रेस टू सी ला आपण नवीन कॉन्स्टंट अप्लाय करू शकतो, ई रेस टू के टी इंटू सी. ओके. सी डॅश किंवा सी. मग आता ही जी ई रेस टू सी व्हॅल्यू जी आहे, याच सी ची व्हॅल्यू यावरून काय येते, सी इज इक्वल टू p0. मग ती व्हॅल्यू जर आपण इथे सबस्टिट्यूट केली तर लॉ ऑफ ग्रोथचं स्टेटमेंट काय, लॉ ऑफ ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन और बॅक्टेरिया p इज इक्वल टू p0 e रेस टू प्लस kt. दिस इज द स्टेटमेंट ऑफ लॉ ऑफ ग्रोथ पॉप्युलेशन और बॅक्टेरिया. ओके. p is the population present at time t, k is the proportionality constant. ओके. ग्रोथ कॉन्स्टंट असंही त्याला म्हटलं जातं. आणि p0 is the population present initially when time is equal to 0. आता सेकंड ॲप्लिकेशन आहे लॉ ऑफ डिके, रेडिओ डिसइंटिग्रेशन. ओके. रेडिओ डिसइंटिग्रेशन, डिसइंटिग्रेट होणं म्हणजेच काय, डिके होणं, डिस्ट्रॉय होणं, डिस्ट्रक्ट होणं.
तर डिसइंटिग्रेशन, इंटिग्रेशनच्या अपोजिट डिस्ट्रक्शन प्रोसेस. रेडिओएक्टिव्ह इलेमेंट कंटिन्युअसली ऍक्टिव्ह रेडिएशन एमिट करतो, अल्फा बीटा गॅमा रेडिएशन. ओके, तुम्ही फिजिक्समध्ये स्टडी केलेलंच आहे. आणि ते रेडिएशन्स एमिट केले की ते रेडिओएक्टिव्ह सबस्टन्सचं मास डिक्रीज होत जातं. आता तेच रेड्यूस झालेलं मास आफ्टर टाइम टी जर आपल्याला फाइंड करायचं असेल तर कसं फाइंड करायचं? मग यालाच काय म्हणायचं? लॉ ऑफ डिके. डिके लॉ. ओके, आता आपण लॉ ऑफ ग्रोथ बघितला, आता लॉ ऑफ डिके. लेट एन बी द अमाउंट किंवा मास अमाउंट of radioactive substance, amount of radioactive substance amount at time t या time ला, and rate of decay is directly proportional to. हा कोणाला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो? Rate of decay directly proportional to the amount present. Substance present. ओके, याला प्रोपोर्शनल असतो. म्हणजेच काय? dN by dt रेडिओएक्टिव्ह सबस्टन्स डिसइंटिग्रेट होण्याचा रेट. आता याला निगेटिव्ह साइन येईल. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अमाउंट ऑफ रेडिओएक्टिव्ह सबस्टन्स प्रेझेंट ॲट दॅट इन्स्टंट. एन ला डायरेक्टली प्रोपोर्शनल आणि त्याला निगेटिव्ह साइन मी का घेतोय? तर डिसइंटिग्रेट होण्याचा रेट आहे. सो dN by dt is equal to minus k into n. ओके, इट इज ऑल्सो फर्स्ट ऑर्डर फर्स्ट डिग्री डिफरन्शियल इक्वेशन. मग हे सोल्युशन याचं फाइंड करायचं आहे. काय होईल? dN upon n is equal to minus k into dt. याला आपण इंटिग्रेट केलं, काय येणार? dN upon n is equal to minus k integration of dt. मग बोला आता log of n is equal to minus of kt plus c. तर हेच होईल n is equal to e raised to minus kt plus c. So n is equal to e raised to minus kt into e raised to c. यालाच मी c नवीन कॉन्स्टंट. ॲट टाइम t is equal to 0, टाइम 0 असताना स्टार्टिंगला अमाउंट ऑफ रेडिओएक्टिव्ह सबस्टन्स n, यालाच काय म्हणलं? n0. सो रेडिओएक्टिव्ह सबस्टन्स अमाउंट विल बी n0 is equal to e raised to minus k into 0 into c. So c is equal to n0. Okay, so law of decay. याचं स्टेटमेंट काय? n is equal to n0 e raised to minus kt. This is the statement of law of decay or radioactive disintegration. ओके, तर यामध्येच एक कन्सेप्ट आहे हाफ लाईफ पिरियड. आता हाफ लाईफ म्हणजे काय? हाफ लाईफ टाइम टेकन बाय रेडिओएक्टिव्ह सबस्टन्स. हाफ लाईफ पिरियड हा एक प्रकारचा टाइम आहे. कशासाठीचा? टाइम टेकन बाय रेडिओएक्टिव्ह सबस्टन्स टू डिसइंटिग्रेट इट्स अमाउंट बाय हाफ ऑफ इट्स इनिशियल व्हॅल्यू. तर इनिशियल व्हॅल्यूच्या हाफ एवढं अमाऊंट शिल्लक राहण्यासाठी किंवा हाफ अमाऊंट डिसइंटिग्रेट होण्यासाठी लागणारा टाइम, तर याला काय म्हणायचं? हाफ लाईफ पिरियड. टी इज इक्वल टू टी 1/2. ओके, देन n इज इक्वल टू हाऊ मच अमाउंट विल बी लेफ्ट? n0 upon 2. या पद्धतीने. तर हे हाफ ऑफ द इनिशियल अमाउंट रिमेन राहण्यासाठी लागणारा टाइम, याला काय म्हणायचं? त्याचा हाफ लाईफ पिरियड. ओके, तर हे होतं सेकंड ऍप्लिकेशन रेडिओएक्टिव्ह डिसइंटिग्रेशन. आता थर्ड ऍप्लिकेशन आहे न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग. न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग हे ऑलरेडी फिजिक्स मध्येही तुम्हाला आहे. थर्ड ऍप्लिकेशन न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग. आता याचं स्टेटमेंट काय सांगतं? न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंगचे दोन अल्टरनेटिव्ह स्टेटमेंट आहेत. एक रेट ऑफ लॉस ऑफ हीट साठी आणि दुसरा आहे रेट ऑफ फॉल ऑफ टेम्परेचर. हीट लॉस होते म्हणजे काय? टेम्परेचर बॉडीचं फॉल होतं. ओके,
तर दोन्ही स्टेटमेंट सिमिलर. रेट ऑफ फॉल ऑफ टेम्परेचर, बघा द रेट ऑफ फॉल ऑफ टेम्परेचर ऑफ बॉडी, कोणत्याही बॉडीचं ऑब्जेक्टचं टेम्परेचर फॉल होण्याचा रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, हा जो रेट आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो कोणत्या फॅक्टरला, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्सेस ऑफ टेम्परेचर और डिफरन्स ऑफ टेम्परेचर, कोणत्या टेम्परेचर मधल्या डिफरन्सला, एक्सेस ऑफ टेम्परेचर ऑफ बॉडी ओव्हर द सराउंडिंग, सराउंडिंग पेक्षा तर बॉडीचं टेम्परेचर कितीने जास्त आहे, तर या फॅक्टरला रेट ऑफ फॉल ऑफ टेम्परेचर ऑफ बॉडी डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. ओके, लेट थीटा बी द टेम्परेचर ऑफ बॉडी, बॉडीचं टेम्परेचर ॲट टाइम टी या टाइमला. ओके, थीटा 0 इज द टेम्परेचर ऑफ सराउंडिंग. समजा हे सराउंडिंगचं टेम्परेचर असेल थीटा 0, मग थीटा मायनस थीटा 0 याला काय म्हणायचं, इज द एक्सेस ऑफ टेम्परेचर, इज द टेम्परेचर ऑफ सराउंडिंग, एक्सेस ऑफ टेम्परेचर ऑफ बॉडी ओव्हर द सराउंडिंग. आणि डी थीटा बाय डी टी काय म्हणायचं याला, रेट ऑफ फॉल ऑफ टेम्परेचर. ओके, रेट ऑफ फॉल ऑफ टेम्परेचर ऑफ बॉडी काय सांगतो, बाय न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग रेट ऑफ फॉल ऑफ टेम्परेचर डी थीटा बाय डी टी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एक्सेस ऑफ टेम्परेचर ऑफ बॉडी ओव्हर द सराउंडिंग. म्हणजे थीटा मायनस थीटा 0 डायरेक्टली प्रोपोर्शनल, पण साईन कोणतं येणार, निगेटिव्ह. का, तर बॉडीचं टेम्परेचर डिक्रीजेस विथ टाइम, फॉल म्हणजे डिक्रीज होतं. जसं रेडिओ सबस्टन्सचं पण अमाऊंट डिक्रीज होतं, तसं इथं टेम्परेचर ऑफ बॉडी फॉल्स. Proportionality constant d theta by dt is equal to minus k into theta minus theta 0. Okay, so it is also first order first degree differential equation. काय होईल, d theta upon theta minus theta 0 is equal to minus k dt. व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मध्ये आलं, यालाच मी इंटिग्रेट केलं. इंटिग्रेशन d theta upon theta minus theta 0 is equal to minus k integration of dt. Log of theta minus theta 0 is equal to minus kt plus c. Theta minus theta 0 e raised to minus kt plus c e raised to minus kt into c dash किंवा त्यालाच c e raised to c, त्याला आपण c dash हे नोटेशन वापरलं. theta minus theta 0. आता इनिशियल हा जो प्रोपोर्शनल आहे, इथं जो कॉन्स्टंट आहे इंटिग्रेशनचा, याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. समजा ॲट टाइम टी, स्टार्टिंग टाइम टी इज इक्वल 0, इफ ॲट टी इज इक्वल टू 0 थीटा इज इक्वल टू थीटा 1. स्टार्टिंग टाइमला ज्यावेळेस त्या बॉडीचं टेम्परेचर आपण फॉल होण्यासाठी स्टार्ट केलं, स्टार्टिंग टेम्परेचर जर थीटा 1 असेल, then टाइम इज 0, तर काय होईल इक्वेशन, थीटा 1 मायनस थीटा 0 इज इक्वल टू e raised to minus k into 0 into c. म्हणजे c ची व्हॅल्यू काय येणार, थीटा 1 मायनस थीटा 0. ओके, ही व्हॅल्यू जर इथं आपण सबस्टिट्यूट केली तर काय होईल इक्वेशन, थीटा मायनस थीटा 0 इज इक्वल टू e raised to minus kt into theta 1 minus theta 0. Minus theta 0 राइट साइडला गेलं प्लस, so theta is equal to theta 0 plus theta 1 minus theta 0 e raised to minus kt. This is the statement of Newton's law of cooling. याचं हे स्टेटमेंट आहे. तर यातलं थीटा 1 म्हणजेच काय, टेम्परेचर ऑफ बॉडी ॲट टाइम टी इज इक्वल टू 0, स्टार्टिंग टाइमचं टेम्परेचर. ओके, तर तीच आहे
थीटा इज द टेम्परेचर आफ्टर टाइम टी, टी या टाइमला असणार टेम्परेचर. थीटा 0 सराउंडिंग टेम्परेचर. थीटा 1 मायनस थीटा 0 बॉडीचं टेम्परेचर, स्टार्टिंग टेम्परेचर आणि सराउंडिंग टेम्परेचर मधला डिफरन्स. आणि ई रेस टू मायनस के टी ही टर्म आहे. टी इज द टाइम, के इज द प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. ओके, तर हे ऍप्लिकेशन आहेत. अजून सरफेस एरिया हे पण फोर्थ ऍप्लिकेशन आहे की जर एखादी ट्रायंगल असेल, पॉलिगॉन कोणताही दिलेला असेल, ट्रायंगल, क्वाड्रिलॅटरल, स्क्वेअर, रेक्टँगल, साईड डिक्रीज होण्याचा रेट दिला म्हणजे काय, dx बाय dt. डिक्रीज होण्याचा रेट असेल तर इज इक्वल टू काय घ्यायचं, मायनस kx. ओके, आणि त्यानुसार एक्सप्रेशन मिळवायचं, x इज इक्वल टू x0 इंटू ई रेस टू मायनस kt. आणि जर साईड इन्क्रीज होण्याचा रेट जर दिलेला असेल तर काय घ्यायचं, प्लस kx, लॉ ऑफ ग्रोथ. आणि x इज इक्वल टू x0 ई रेस टू प्लस kt या एक्सप्रेशनचं युटिलायझेशन करायचं. ओके, तर सरफेस एरिया किंवा रिलेटेड रेट्स यामध्ये आपण ते युटिलाइज करणार. समजले? तर याच्यावरच आता एक्सरसाइज आहे. बघा, लक्ष द्या. इन सर्टन कल्चर ऑफ बॅक्टेरिया, बॅक्टेरिया ग्रोथचे हे एक्झाम्पल आहे. ओके, लॉ ऑफ ग्रोथ आपण इथं अप्लाय करणार. ज्यावेळेस तुम्हाला क्वेश्चन एक्झामला विचारलेला असतो तर एक तुम्हाला एक्झाम्पल विचारलं जाईल, त्यावेळेस तुम्हाला ते सगळं डिटेल लिहायचं आहे. एक्सप्रेशन जे दिलेलं आहे क्वेश्चनमध्ये आणि त्यानुसार डिफरन्शियल इक्वेशन तयार करायचं, ते डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करायचं आणि लॉ ऑफ ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया हे स्टेटमेंट. पण आता लक्ष द्या, इन कल्चर ऑफ बॅक्टेरिया रेट ऑफ इन्क्रीज इज प्रपोर्शनल टू द नंबर प्रेझेंट. बॅक्टेरियाची इन्क्रीज होण्याचा रेट हा नंबर प्रेझेंट याला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. आणि इट इज फाउंड दॅट नंबर डबल इन 4 hours. 4 तासामध्ये बॅक्टेरियाची अमाऊंट दुप्पट होते. फाइंड द नंबर ऑफ टाइम्स बॅक्टेरिया इन्क्रीज्ड इन 12 hours. किती पटीने बॅक्टेरियामध्ये इन्क्रीमेंट होईल. ओके, लेट आपण घेतलं n इज द n किंवा p इज द बॅक्टेरिया, अमाउंट ऑफ बॅक्टेरिया. at time t, then dp by dt, rate of growth of bacteria. ओके, मग काय आहे आता, dp by dt, rate of growth directly proportional to the p and proportionality constant dp by dt is equal to k into p. हे लॉ ऑफ ग्रोथचं स्टेटमेंट जे प्रॉब्लेम मध्ये दिलेलं आहे त्यावरून आपण डेव्हलप करतो. मग dp अपॉन p इज इक्वल टू k इंटू dt. यालाच मी इंटिग्रेट केलं. इंटिग्रेटिंग काय होईल मग, इंटिग्रेशन ऑफ dp अपॉन p k इंटिग्रेशन ऑफ dt म्हणजेच लॉग p इज इक्वल टू kt plus c and p is equal to e raised to kt plus c. ओके, यालाच असं लिहिलं, e raised to kt into e raised to c म्हणजेच e raised to kt into c p ची व्हॅल्यू. आणि इफ t is equal to 0 p is equal to p0, initial amount of bacteria. So p0 is equal to e raised to k into 0 into c. From this c is equal to p0. मग ही व्हॅल्यू जर इथे सबस्टिट्यूट केली तर लॉ ऑफ ग्रोथचं स्टेटमेंट p is equal to p0 e raised to kt is the statement for growth of bacteria. मग आता दिलेलं काय आहे गिवन, तर एक्झामला तुम्हाला हे सगळं डिटेल लिहायला लागतं. आता आपण या एक्सरसाइजचे न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना मी डायरेक्ट इथून स्टार्ट करणार आहे. जिथं बॅक्टेरिया ग्रोथ असेल, पॉप्युलेशन ग्रोथ असेल बाय लॉ ऑफ ग्रोथ. ओके, हे आपण अप्लाय करायचं आणि डायरेक्ट त्याचं सोल्युशन आपण फाइंड करणार आहे. पण तुम्हाला एक्झामला हे डिटेल सगळं लिहायचं आहे. द नंबर डबल इन 8 hours, 4 hours. बॅक्टेरियाची अमाऊंट इन
T1 is equal to 4 hours. P is equal to P1 is equal to 2 times P0. ओके P1 किंवा P ची व्हॅल्यू काय होते 2 टाइम्स द P0. T1 4 आवर्स या टाइम मध्ये मग काय येईल हेच एक्सप्रेशन जर इथे युटिलाइज केलं 2 टाइम्स P0 is equal to P0 e raised to k. T1 is 4. P0 cancel. E raised to 4k is equal to 2. ओके तर ही व्हॅल्यू आपल्याला पुढे युटिलाइज करायची. आता विचारलेलं काय आहे की फाइंड द नंबर ऑफ टाइम्स बॅक्टेरिया इन्क्रीज्ड. बॅक्टेरिया किती अमाऊंटने इन्क्रीज होईल इन 12 आवर्स. मग इन T2 12 hours P2 is equal to what times the P0. Okay, so P2 is equal to P0 into e raised to k T2. P0 e raised to k into 12. So P0 as it is e raised to 4k याचा क्यूब e raised to 4k ची व्हॅल्यू किती आहे 2. So 2 cube is 8 times P0. P2 is equal to 8 times the original amount. So bacteria amount will be 8 times original value. Okay, समजले example.